हा पाहुणे येऊन राहिले पाहुणे. तयारी करायची का? पूर्वा बाहेर ये. तू लवकर जाते मेकअप करून ये सगळी. हा मी पाहुणे येत ना आहे बरं का ते. हा ते तुला म्हणलं ते फोटो दाखवले ना ते येऊन राहिले पाहायला. कशाला बोलवायचं उगाच. पाहिजे नाही का मग आता? हा पण इतक्या लवकर काय गरज आहे? अरे किती दिवस झाले रोज रोज नाही नाही म्हणती. हे आता नाही नाकार करायचं नाही आता. आता वय झालं तुझं लग्नाचं, मग लग्न केलं पाहिजे ना. अय तुला सांगतो तू अंड वाजता काय? आलं का त्यांना का तांबाखू मागवतो त्या माग पाहुणे आले हा तांबाखू माग त्यांना का आता तंबाखू नव्हतं मागणारच ना मग. मग काय मी नव्हतो का? आता काय जाऊ दे आता आता परत पण थोडं ताब्यात धर. नाही तुला बोल. काय करायचं उच्चापत्ती करून तुम्हाला पाणी झाला का नाही? अहो पण तुम्हाला काय तुम्हाला करायचं? मच्छी अहो, बहीण द्यायची घरात विचारणार ना त्याच्यात. पण मी आहे नाही विचारायला तुला पोत आलं का? अरे बरं पण तुम्ही तुम्ही विचारा मला आता एक बोल. सांगा तुम्हाला लोकांना काय करायचंय माझं इतक्या लवकर लग्न ठरवून? हा अरे आम्ही भाऊ आहे बाप आहे मग कोण करणार आहे मग? आम्ही सांगते तुला ऐकावं लागल. तू तंगडे बांधून लग्न लावू आम्ही. आणि आता पसंत करायचंच. हा. आता नगर नाहीये. तू कसा तू आंधळा पांगळा लंगडा तुला हात म्हणावं लागल. हे आम्ही बळदाटी लग्न लावून देणार या टायमाला. पांगळ्या लग्नासोबत मी लग्न करू का? मी इतकी चांगली दिसायला मी कुणासोबत लग्न करू अगं का? तसा नाहीये तो चांगलाच आहे पण बोलण्याचा भाग झाला तो चांगला आहे. एवढे चांगले चांगले मागणे आणले तू सगळे नाकारली. प्रत्येक वेळेस नकार नकार काय आहे? तर तू नाकार राहतोय. आता आहे ना तू तंगडे बांधून लग्न लाईन. अहो मला ना कळतच नाही तुमच्या लोकांचं काय चालू लग्न आहे. झालं तुला सगळं कळन. अरे आम्हाला लोक बोलतात ना बाहेर गेल्यावर कधी लग्न करणार आहे बहिणीचं. अरे बाबा पण मी म्हातारी नाही झालीये ना. मग कधी म्हातारपणी करायचं का? टेन्शन होतो पियाला लागला पियाला तो गादाड्या. अरे कधी दारू तो लागलं. माझ्या टेन्शन मुळे ना यांच्या टेन्शन मुळे पितोय. नाही त्याची बायको चांगली तिने त्याला ताण देत हा त्याला सगळं तुझ्या टेन्शन मुळे पितोय मी माहिती का? माझ्या टेन्शन मुळे जाणार आहे मी एक दिवस इथून. जा ना लवकर आता पसंत कर. आता भांडणार आहे का तू? मेकअप तयार कर मेकअपला जा. हा मेकअपला मी घरात नाही करणार मी पार्लर मध्ये चालले. जा पण ते तयार हो लवकर. हा पैसे आहे काय गादाड्या पैसे दिला. कोण पे मारतो ना? नाही द्या आता. माझ्याकडे आहे पैसे आतमध्ये, मी देते तुम्हाला. दे दे हा आणि मी काय तो पोहे तू कर चहा तू कर वाटेचं काम तू कर. चालेल. हा हो मी मेकअपला चालले ते तुम्ही तुमचं लवकर बघा, ये. पैसे द्या तिकडे चला बसू मला. नको मेकअप करत. मी बाकीची तयारी. त्या शेजारच्या तू 2-4 बाय बोलू तुला. नाही मी करते की सगळं. अरे एवढ्या माणसाला काय काय करशील. अहो सवय मला करायची. शेजारचे बोलो. करते मी सगळं. आणि त्या बाई त्यानं म्हणजे एखादी बाई आली ना तिचा का मिसरी मागत बसती तू बी. ऐ मला फोन पे मार चालली मी. आहे ना तुझ्याकडे दे ना. मार की बरं ठीक आहे मारतो मी मारतो. हा त्या पाहुण्या बाया सगळं बोलायचं. लय लय साबर नाही करायचं. हा तू काय एवढी मोठी नाही झाली अजून. आहे तू सासू बोलायला त्यानं सगळं सासू राहते की तूच जाते पाहुण्यामध्ये बोलायला. बरं नाही बोलणार मी, शांत बसणार. तसं आहे वय वय माझं. वय वय उरकून घ्यावं घरात वय. मारून दिला फोन पे मारून दिला आता आपलीच गरज आहे ना. हा तुम्ही ना त्याला बसा बिसा सगळं हा. पुढच्या पिढी आपण उठतोय. हा हा मी येतो त्यावर गणपतराव कोण जाऊ चालेल चालेल. त्याला बोलून आणतो. हा कुठे आहे काय माहिती. ह्याला ना पहिला फोन लावून इथं बोलवतेच मी. हॅलो अरे कुठे आहे तू? हे बघ पहिलं तू माळ्यात ये. अरे तुला माहिती का काय झालंय? माझे घरचे ना पाहुणे बघायला लागलेत आणि काय म्हणतात माहिती का, तो लंगडा पांगडा कसं का असून दे तुझ्या गळ्यात घालणार म्हणजे माझं त्यासोबतच लग्न लावून देणार आहे. तुला कळत कसं नाहीये? तू ये लवकर आपल्याला लग्न करायचंय. हा ये. हा येईल तवर तर मी इथं जाते. कधी येतोय हा काय माहिती. काय ग आलास तू? अजून जरा 10 तास उशीर यायचं होतस ना. काय झालं आता? काय झालं तुला किती दिवसापासून म्हणते आपण लग्न करू पण नाही. अगं मी उलट तुला म्हणत होतो लग्न करू आपण. तू म्हणत होती थांब थोडं. काही खोटं नको बोलू समजलं ना. खोटं मी नाही बोलत आहे. मी तुला मागच्या महिन्यात म्हणलो होतो की नाही चला आपण पळून जाऊ लग्न करू. तू काय म्हटली नाही घरच्याला कसं वाटल, घरच्याची इज्जत जाईल. आणि आता काय झालं अचानक? जाऊन दे मला ना त्या घरच्यांचा विचारच करायचा नाहीये. ते ना माझ्या बाबतीत अजिबात विचार करत नाही. तुला माहिती काय म्हणतात कोणता तो पोरगा बघितला मी तर त्याला अजून पाहिलं सुद्धा नाहीये. लंगडा आहे पांगडा आहे कसं का असं ना म्हणतात तुला त्याच्या गळ्यात घालून देणार.
आज कसं काय लग्न लावून देणार तुझं? मग आता मला काय अगं, माहिती? प्रेम आहे आपलं. अरे हे मला कळतंय, मग तुला काय नाही कळतंय? तू मला का घेऊन जात नाहीये? चल पळून जाऊ आपण. काय करायचं पळून जाऊन? लग्न करणार? मग काय नुसतं पळायला येणार आहे का मी तुझ्यासोबत? हे बघ चल आत्ताच्या आता लगेच आपण लग्न करूयात. खरंच? हो. अरे करावंच लागेल. तुला माहितीये का माझा साखरपुडा आहे रे आज. तुला माहितीये मी काय खोटं बोलून आले? पार्लरला जायचंय म्हणून. म्हणजे आज लगेच साखरपुडा? अरे हो. आणि तुम्हाला आता सांगतेय? अरे मलाच आता कळालंय ना. बरं झालं तू सांगितलं आणि पळून आली तू इकडं. नाहीतर ना माझं वाटवं झालं असतं आयुष्याचं. मी ना जीव दिला असतं खरंच कुठंतरी. मी पण जीव दिला असता. तुला माहिती का मी ना तुझ्यासोबत तुझ्याशिवाय ना अजिबात जगू शकत नाही. आम्ही जगू शकतो का? हा हा काय हा? नाही. बरं टाइम झाला. हॅलो, हा कुठपर्यंत आहे? बरं बरं बरं, किती? पाऊण तास? हा रस्ता खराब आहे ना आमचा. बरं बरं, काय नाही, 1 तास लागू दे, हळूहळू या. कारण नाही तर रस्त्याला खड्डे पडेल मग काय. ए, काय आले का पाहुणे? 1 तासात येते पाहुणे. बापरे, पोहे बी तयार करून ठेवली ना. हा का? टाइम लागला. रस्ता बिस्ता रसना केला पोहे तर थंड होऊन जातील आता. नाही खाणी करते, तो खाल्ली नाही ना? नाही नाही मी काय आता नाही नाही खाल्लं. तर तुला आडायचा असा. आता ते पाहुणे आला तर कळतं ना. हम्म? पण आज ठरवलंय तंबाखू मागायचं नाही, चुना मागायचं नाही. त्या दिवशी पाहुण्याला पोहे जास्त दिले, तो त्याचे नेहमी नेहमी करून फाळका मारून घरात ठेवली. तसं नाही करायचं. घरातून जी प्लेट आली ती पाहुण्या पुढे गेली बाई. हो ते काय पाहुणे खात नाही, टाकून देतात. तू नाला इतक्या इज्जत घालतोय. पाहुण्याच्या पोहेची शेंगदा नेसून खाली ना त्या दिवशी. तर तुला एवढी भेटत नव्हती का? साईडला होते ते, बाजूला गेल्यावर खाल्ले मध्ये. ती आली का नाही अजून ती पूर्वा? तेच ना, कधीची मेकअपला गेली ती. जे नाही तिचा नवर आता आणि आज तिला नाटक चालणार नाही बरं का? नाही आज काय काय तर मग आज रेट व्हायची. जमलं ना, हा. साखर पुढ्याच लागणार मारून मग उडून टाकायचं नाही, डोक्याला ताणच नको. पैसे अडकी त्यांना काय लागेल. पहिलं कसं बोलत होती, म्हातारपणी लग्न करायला म्हणे. लय छानी बोलत होती. नाही नाही तसं काही नाही. आता लगेच ए, काय घेऊन टाक पटकन. काय? काय पूर्वा? चल चल. अरे अरे ए, काय काय झालं? आम्ही आशीर्वाद घ्यायला आलतो. आशीर्वाद? धन्यवाद आशीर्वाद दिल्याबद्दल. आशीर्वाद. अरे काय अरे कोण आहे रे तू? मी दाजी तो दाजी. अरे काय बोलती लाभ? काय पूर्वा हे काय? पूर्वा तुला पटलं काय? अरे पटलं आम्ही एवढी का? तयारी करून ठेवली सगळी. हा? काय तुमच्या तयारीचं घाला लोणचं. काय मला म्हणू त्या नका पाहुण्याला काय काय तोंड देऊ? पाहुणे आले, पोहे बी झटके घातले. अरे एक तासात पाहुणे येतात. सांगू. पण मग मी काय करू? तुम्ही माझा विचार का नाही करते? मग तोच विचार करा का पाहुणे बोलवले? साखरपुड्यात लग्न करा. अरे आधी का सांगितलं नाही आम्हाला काही? सांगितलं होतं मी ह्याच्या आधी तुम्हाला. दिला का लावून तुम्ही? काय करतो हा? आम्ही बघा लग्न केलंय मंदिरात. तुमचा काही आता संबंध नाही बोलायचा. मीला घरी घेऊन चाललोय. अरे काय काम होतं का नाही काही? शांत बस, उभा राह. ती माळबे काढ. काय तुम्हाला काही कळतं का? लग्न म्हणजे काही खेळ आहे का? माळा काळा म्हणजे लग्न मोडलं. तुम्ही कधी आजी गाजी लग्न अरे केलं? तू खेळ करून राहिले, हे काय खेळ नाही तर काय? मी लग्न केलं आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. मी काय तुमच्या मान्याने लग्न काय करणार खायचंय का नाही. तुला ते प्रेम खायचंय? काय ते घरी? काय घरी? काम करतो का तू? मग काय करतो? वॉन्टेड पोर काय तू? वॉन्टेड. कसं काय असं ना, मला तो आवडतो. मी त्याच्यासोबतच राहणार आहे. वॉन्टेड असून दे, सेंटेड असून दे, मला त्याशी काहीच घेणं देणं नाहीये. अगं तुम्हाला लय मोठं स्वप्न होतं. तुला ना 4 व्हीलर गाडी घेऊन देणार होतो लग्नात. माझं पण हुंडा, खूप मोठं हुंडा. स्वप्न होतं. समजलं ना हे मला उलटं उत्तर नका वाटलं. देऊ. हे बघा मी आहे वॉन्टेड पण आमचं लग्न झालं गॅरंटेड. चला. हा. ए, बऱ्या बोलायला सोडून निघून जा इथून. मार खायची तू? मार नाही खायची. मार खायची. तुम्हाला माहितीये ना हा, माझे किती मोठमोठे कॉन्टॅक्ट आहेत. किती भाई लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. हा, एक फोन केला ना, एक फोन हा. अंगवरची माशी उठायची आहेत आणि तुम्ही गायब होता निघून. ए, ए पूर्वा, घरात हो, काही जायचं नाही नाही. नाही. ये धमकी आम्हाला नको देऊ. धमक्या तुला उद्या दिवस पाहायचा का? फोन करीन फोन. तुला उद्या दिवस पाहायचा का? हातपाय कापून एक देईल, मिनिट, हातात एक हातपाय मिनिट, कापून. तू थांब. सरक इकडं. तुला ना हातपाय कापून टाकायला त्याचं बरं का? हे बघा तुमच्या दोघांना पण सांगते मी. त्याच्या जर केसाला जरी धक्का लागला ना, तर मी माझ्यासारखी वाईट पोरगी तुम्हाला दिसणार नाही. समजलं ना? काय माझ्यावर केस करणार? मग माझ्यावर जर केस केली ना, अशी हालत करीन तुझी. तुझ्या बापाचा दावा घाल लागन तुला ए, बापावर बोलायचं आणि नाही. तुला टक्कल करावं लागन. काय टक्कल. बोलतो वडिलांशी बोलतो, वाटतं का तुला काही? मग तुला कळत नाही का? तू का त्याला मारायची बिरायची धमकी देतोय? तुमच्या दोघांना समजत कसं नाहीये? हा, झालेलं ना लग्न, आता विषय सोडून द्या ना. आमच्या विरोधात लग्न झालं. विरोधात. हा विरोधात असं नाही तर कसं पण असं. अरे, आता लग्न झालंय आमचं. पाहुण्याला काय तोड दाखवणार आहे मी आता? त्या तुम्ही काय पण हा, करून दाखवा. तोंड दाखवूच नका, निघून जा कुठतरी. हे बघा मी तुम्हाला आधीच सांगते, ह्याच्या जर केसाला जरी धक्का लागला तर बघा मी तुमच्यावर केस करणार आहे. दोघांवर पहिलेच करणार आहे. अरे तुला कळतं का घरच्या माणसावर केस करणार तू? मग मी काय बाहेरची होती का? तुम्ही माझा विचार का नाही केला? मी बाहेरची होते का तुमच्यासाठी? तुला एवढं लहानचं मोठं केलं, एवढं शिकवलं. मग
काय केलं मला म्हणजे लहानचं मग मोठं तस्करी करून? करतो की मोठं केलं का? मी काय उपाशी नाही मारणार तिला, मी पण आता मोठं करणारच तिला. अरे प्रेम एक दिवसाचं असतं. भाऊ भाऊ वडील काय असतं का नाही? एवढं शिकवलं का रे? ऐका, तुम्ही जीव लावला, सगळं केलं, पण आता तुमचं कर्तव्य नाही तिला सांभाळायचं, मी सांभाळणार इथून पुढं. आजपासून तू आम्हाला मिली. जाऊ दे नका काढून टाकायला. जाय जाय, तुला काय जा करायचं पुढे कर. जा, जा. हा, मेली ना मग तिचं तोंड बघायचं नाही आणि तू पण जायचं नाही. यायचं नाही आमच्याकडे. जा. आणि आमच्या दारात तुला करता कामचं बंद आहे. हा चालन, मला पण यायचं नाही अशा दरवाजा. नको, नको समजलं येऊ. ना? तुम्ही बंदच ठेवा तुमचे दरवाजे. कुठं राहतात काय करता पाहतो ना आम्ही. जा ना, घर नाही काय, बघू ना काय करतो तू. जा घर ना, नाही काय घर. पाहून घेईल तुला. जा. हा, हा. जा. आताच पाहून घ्या, डबल तोंड नाही दाखवणार मी. हा? यायचं नाही, यायचं आम्हाला काय नाही. तोंड पाहिजे हौस नाही. जा हा. आणि आमच्या नादाला परत लागू नका. हा. पाहू आमच्या आम्ही. तुला कोण नाही, भाऊ नाही, बाप नाही, मेले सगळे. जा. तिला फक्त नाव राह चल. जा. हनीमूनला कुठं जायचं बय? स्वित्झर्लंड. चल. लाज वाटू द्या, थोड्या लाज वाटू द्या. काय बघितलं का, लाज काढली आपली सगळी. काय तोड दाखवायचं आता? कलंक लावला पूर्ण आपला. आता काय तोंड दाखवायचं त्या पाहुण्यांना? आता एक सांग बघा, त्या पुरला सांग, तुझ्या बायको तरी हाक मार. ए मानसी, काय हो अहो बरं झालं तुम्ही आवाज दिला. मी पोहे केले, उपमा केलाय, सगळं केलंय. काय आणू? आता कायच नको विषण हाणू. आता विषण. आता आमचे तोंड हाण, काय बाकी हाण नको. तिने काळं केलं तोंड सगळं. एक काम कर, झालं एक काम कर, ती नाही ना, तिनं एक पोर सगळं रजिस्टर करून घेतले. त्या पोरासोबत लग्न करून इकडे बाळ टाकून आली होती आता. अहो तिथं पार्लर मध्ये गेली होती ना. पार्लर नाही काय नाही, ती लग्न करून आली आणि पळून गेले दोघ जण. आता एक काम कर, बरी हा एक काम कर, ते पाहुणे आले ना, ते घरी येतील, त्यांना म्हणा अचानक माझा सासरा आजारी झाला, तो दवाखान्यात ऍडमिट केलाय, म्हणा माझी घरवाली घेऊन गेली. आम्ही दोघे निघून जातो आता. पण तुम्ही शिकवलं ना खोटं नाही बोलायचं म्हणून. अरे आता वेळ पडल्यावर बोलावं लागेल ना, आता करणार काय? आमची विजत राख तू. तोंड काळा केलं तिने सगळं पूर्वानं. बरं बरं, पाहुणे आले ना मग सांगते त्यांना मी हा तसं. म्हणा माझा सासऱ्याला लय मोठा आजार आलाय, तो ऍडमिट केला दवाखान्यात, म्हणा एक की. तरी मी म्हणत होते जरा लक्ष ठेवा तिच्यावर. माझं नाही ऐकलं, माझं तोंड गप्प करायला लावलं तुम्ही मला. तू घरात राहायची ना, बघायचं ना कुठं काय करते, कोणाशी बोलती. आता मला तेवढंच काम आहे तिच्या माग माग हिंडायचं. वाट लावली ना, आता घातली नाही इज्जत. चला हा. दवाखान्यात जाऊ आपण कुठे निघून. नाही नाही, आम्ही घरात लपून बसतो, जर ते म्हणले का कुठे गेले पाहुणे, म्हणा दवाखान्यात गेली, ते सांगावं अँब्युलन्स लागलं करून गेले, आता. म्हणा अँब्युलन्स करून. बरं ऍम्ब्युलन्स सांगते आता. हा अँब्युलन्स मध्ये गेले म्हणून. काय इकडे बधी बसू आपण. चला. माझं काम आहे काय लक्ष द्यायचं, यांचं काम आहे मला तोंड बंद करायला लावते. जाऊ दे, मीच खाते पोहे आता घरात जाऊन.